गुजर अश्विनी काशीनाथ। मी राहणार नायगावची, बीड जिल्ह्यामध्ये। मी सध्या 3rd इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहे, MSBD इंजिनिअरिंग कॉलेज। हे महामेळावा जे केला, रोजगार महामेळावा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे झाला, त्याच्यामुळे आपल्याला खूप म्हणजे पर्सनली मला तर खूप चांगला अनुभव भेटलेला आहे। आणि मग माझं एके कंपनीमध्ये मला ऑफर लेटर दिलेली आहे आज, आणि मॅडम कलेक्टर मॅडमच्या हस्ते माझा तिथे सत्कार झाला, याच्याबद्दल मला खूप छान वाटले। आणि याच्या पुढेही आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम, जे की आपल्या सुशिक्षित आपले जे काही विद्यार्थी स्टुडंट आहेत त्यांना जॉब लागावी यासाठी म्हणजे होणे गरजेचे आहे सारखं। मग मला या मेळाव्याबद्दल खूप छान वाटले। नावकळची श्रद्धा रमेश आहे। मी इलेक्ट्रिकल 3rd इयर MSBD इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहे। मला या मेळाव्याबद्दल कळाले, मी इथं आले, रजिस्ट्रेशन केले, नंतर माझं PIGO या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू झाला आणि नंतर त्यांनी मला ऑफर लेटर दिले। त्यानंतर आमचा सत्कार झाला, वर्षा ठाकूर मॅडम यांच्या हस्ते सत्कार झाला। असे मेळावे आपल्याला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ठेवले पाहिजे लातूर जिल्ह्यामध्ये, जे की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भेटावा, त्यामुळे असे ठेवले पाहिजे। मला तर खूप आनंद झाला, माझा म्हणजे सत्कार झाला, माझी प्लेसमेंट झाली, त्यामुळे कार्यक्रम शासनाने घ्यावे। त्यामुळे माझं नाव पाटील राजेसाहेब, मी काटगावची मूळ आहे आणि मी सध्या MSBD इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते। आणि आमचे व्यवहारे सर आणि आमच्या डिपार्टमेंटचे सर HOD सर पटनायक सर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा प्रोग्राम महारोजगार मेळावा इथं लातूरमध्येच होतोय, तर तुम्ही ह्या संधीचा लाभ घ्या। मग आम्ही मुलाखतीसाठी इथं आलो, तर PIGO व्हेकल्स ही जी कंपनी आहे त्यामध्ये आमचं सिलेक्शन झालं। त्यानंतर आमचा सत्कार हा वर्षा कलेक्टर लातूरच्या मॅडम आहे त्यांच्याकडून आमचा सत्कार झाला, आणि त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय की मला ह्या महारोजगार मेळाव्यामधून मला संधी भेटली की मी कुठल्या तरी माझ्या आयुष्यात एक मोठं पाऊल मी उचललेलं आहे। आणि मी कोणावर डिपेंड नाही सध्या। इतक्या दिवस मला माझे मम्मी पप्पा हे सगळे पैसे देऊन मला शिकवायचे, पण मी आता स्वतः माझ्या पायावर उभा राहून मला स्वतःची पेमेंट भेटणार आहे, याच्याबद्दल मला खुशी आहे। आणि हे असेच प्रोग्राम म्हणजे लातूरमध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावे, याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून आणि माझ्या महाराष्ट्र शासनाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा, थँक्यू। नमस्ते, माझं नाव राठोड दिव्या नेताजी, मी दापतांडा येथून आलेली आहे। माझं शिक्षण BCom मध्ये झालेलं आहे, आणि मला या नमो महारोजगार बद्दल वर्तमानपत्रामधून माहित झालं। आणि त्यानंतर मग मी इथे आल्यानंतर मी सरांची भेट घेतली, आणि सरांनी मला युवा शक्ती फाउंडेशन द्वारे महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये ट्रेनिंग या पदावरती जॉईन करून घेतलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे आणि या फाउंडेशनचे आभारी आहे, धन्यवाद। ट्रेन या पदावरती आहे, आणि मला महिन्याला 14,500 ही पेमेंट देण्यात येईल आहे। माझे नाव शिंदे प्रमोद बालाजी, मी आता सध्याला ITI पास आउट झालो। ICTC माझ्या ट्रेडचं नाव, आणि इथं नमो मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यामध्ये आल्याबद्दल इथं मला जॉब भेटला ट्रेनिंग म्हणून। मी त्या कंपनीमध्ये यामा मोटर्स कंपनी, या कंपनीमध्ये मला ट्रेनिंग म्हणून अप्रेंटिसशिपसाठी हे भेटल्या जागा भेटली, त्याबद्दल मी सरकारचे खूप खूप मंथली 21,500 रुपये पेमेंट ठरले सर। आणि असे रोजगार मेळावा सतत व्हावे, आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे काही बेरोजगारीचे प्रमाण आहे, जे काही विद्यार्थी गावाकडे असतात त्यांना जॉब भेटावा, एवढीच इच्छा मी सरकारला हे करतो। आणि हा मेळावा घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। माझं नाव सुषमा वायाळ, मी डिप्लोमा 3rd इयरला आहे आता सध्या। महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला आज मजाक कंपनीमध्ये 22,000 पेमेंटचा जॉब भेटलाय। सो थँक्यू महारोजगार मेळावा, अँड थँक्यू।
मायसेल्फ अमृता गुडके. इथं मी डिप्लोमा 3rd इयर गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमेन्स पॉलिटेक्निक या कॉलेजमधली आहे. आज आम्हाला हे जॉब फर्स्ट आपण इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आम्ही या कंपनीमध्ये सिलेक्ट झालो आणि आम्हाला 12,000 ही पेमेंट मिळाली, 22,000 ही पेमेंट मिळाली. थँक्यू नमो रोजगार अँड थँक्यू कंपनी. एकतर आज आम्ही टार्गेट ठरवलंय की किमान 7-1 लोकांना आपल्याला नोकऱ्या त्यांना द्यायच्या आहेत. विप्रो, टाटा, आता आपण पाहिलं असेल टाटाचं ॲलोकेशन चालू झालेलं आहे. आता मारुती सुझुकीचे आता जरा उशिरा ते आलेले आहेत. मारुती सुझुकी जवळपास 1,000 मुलांना त्यांनी आता इथं आजच ऑफर लेटर देणार आहेत. जिओ वाले आपल्याच एरियामध्ये 300 मुलांना 15,000 ते 20,000चा पे स्केल देणार आहेत. म्हणजे अनेकदा आपले मुलं पुणे मुंबई किंवा जाणं, इंटरव्ह्यू देणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण ह्याच जागेवर त्याला रोजगार कसा निर्माण करू, रोजगार देता येईल आणि स्वयंरोजगारासाठी काय काय संधी देईल. आज 700 लोकांना आपण त्याच्या छोट्या व्यवसायासाठी आपण मदत केली. एक MBA झालेली मुलगी होती, तिने घंटा गाडीसाठी तिने पैसे मागितले, तिला दिले. म्हणजे असं नाही की फक्त रोजगार, स्वयंरोजगार पण आहे. आणि ह्याच्यातून किमान आम्ही आजचं टार्गेट ठेवलं की रोजगार 7,000 असतील तर स्वयंरोजगार तेवढ्याच, म्हणजे 14,000 पर्यंत आपण टार्गेट जायचं. एक प्रयत्न आहे. काही जणांना निश्चित मिळतील, काही जण मागे राहतील, पण आमची जबाबदारी राहणारे जे काही मागे राहिले असतील त्यांना द्यावं. एक आता आम्ही एक जॉब कार्ड आता एक माझ्यासोबतच आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहताल मुलींना 22,000 रुपये सॅलरी मिळालेली आहे. असं म्हणजे हे उदाहरण तुमच्या समोर आहे. हे 2 आहे. हो, अरे वा, आमचे मिळालेलं आहे. हे आता लाईव्ह उदाहरण आहे. म्हणजे असे आतापर्यंत जवळपास 800च्या पुढे संख्या ही गेलेली आहे. संध्याकाळपर्यंत ही जातील, अनेक आमच्यापर्यंत यायचंय. आपल्याला माहिती आहे मराठवाड्यातली परिस्थिती आपल्या मुलांची कशी आहे. त्यांनी इंडस्ट्री पर्यंत जाण्याच्या ऐवजी आम्ही सर्व इंडस्ट्री जे काय आहेत त्यांना इथं लातूर पर्यंत आणलंय. आजची बातमी आपल्या रेल्वे कोच कारखान्याचे जे काही अडचणी होत्या या सर्व दूर झालेल्या आहेत. ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आणि निश्चित त्याच्यातूनही आपल्या भागामध्ये मुलांना रोजगार देता येईल. असे कार्यक्रम वारंवार आपल्या जिल्ह्यात होत राहतील. मला व्यक्तिशत विचारलं, माझ्या मुलांनी बाहेर जाऊन त्याला रोजगारासाठी जाण्याची वेळ येणार नाही, तसे रोजगार आपल्याला आपल्या भागात तयार करायचे आहेत. मेट्रो कोच कारखाना एक उदाहरण आहे. आणि भविष्यात ही फार म्हणजे मला माहिती आहे पोरं गाव सोडून जातात, आई वडिलांची काय परिस्थिती असते. आम्ही रोज कामात राहतो, बघतो, अनेक प्रश्न असतात. वातावरण चांगलं करायचंय. बाहेर जाणं म्हणजे हे सुखद गोष्ट नाही आमच्यासाठी. तो रोजगार इथं निर्माण कसा करता येईल हा प्रयत्न. आम्ही आता याची लॉन्चिंग करतोय जॉब कार्डची. या जॉब म्हणजे आपण म्हणताल की 35,000 लोकांची उपस्थिती, म्हणजे आता 22,000च्या पुढे गेलंय. जवळ 35,000 मुलं येतील. जॉब कार्ड मध्ये आपण एक नंबर दिलेला आहे. याच्यात त्यांनी ह्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं, हा नंबर टाकायचा, स्वतःला एनरोल करून घ्यायचं. ज्यावेळेस तो स्वतःला एनरोल करून घेतो, ह्याची व्यक्तिशः जबाबदारी या माणसाचे 365 दिवस कुठं कुठं जॉब्स अवेलेबल आहेत हे त्याला रोज एक मेसेज जाणार की त्याच्यासाठी संधी कुठं कुठं आहेत. ही सर्व संधी नमो रोजगार महामेळावा म्हणजे माननीय मोदी साहेबांचं जे सूत्र होतं रोजगाराचं, हे पूर्ण करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास विभाग आणि जिल्हा प्रशासन आणि या भागातील आमदार माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब, जिल्हाधिकारी शिओ यांच्या सर्वांच्या पुढाकारानं आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज या ठिकाणी विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आता मेळावा सध्या चालू आहे. साधारणतः आतापर्यंत जवळपास 250 कंपनीज या ठिकाणी आलेल्या दिसतात. 26,000 विद्यार्थ्यांनी, नवीन मुलांनी मुलींनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 1000 मुलांना जवळपास या ठिकाणी प्लेसमेंट देण्यात आलेला आहे. आपण बघतो की रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस भेडसावत आहे. तरुणांना एका विशिष्ट वयानंतर आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी लक्षात आल्यानंतर रोजगार तात्काळ मिळणं गरजेचं असतं आणि त्यासाठी म्हणून या भागातली लीडरशिप आणि प्रशासन यांनी याचा एकत्रित विचार केला आणि एक चांगल्या प्रकारे रोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं. मला असं वाटतं की हा जो संदेश आहे याची सकारात्मकता आहे ती संपूर्ण विभागामध्ये जाईल आणि विभागातील इतर जिल्ह्याची तशी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे रोजगार मेळावे भविष्यात घेण्यासाठी
आणि एक प्रकारचा जो काही समाजामध्ये एक अशांतता किंवा मागच्या काही दिवसामध्ये आपण बघतो काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामध्ये एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह साईन समाजामध्ये जाईल की जिल्हा प्रशासन नवीन तरुणांना, शिकलेल्या मुलांना रोजगार देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. मागच्या 8 दिवसामध्ये हे सर्व लातूरकरांनी घडून आणलं. त्याबद्दल मी विभागाच्या वतीनं महसूल आयुक्त म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि निलंगेर साहेबांना धन्यवाद देतो. साहजिकच सर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या युवकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. काही जणांना रोजगार मिळालाच असेल आणि मिळेल, पण ज्यांना रोजगार मिळणार नाही अशासाठी म्हणजे पुढे काय रोजगार नाही, ज्यांना रोजगार म्हणजे या ठिकाणी मिळणार नाही किंवा प्लेसमेंट होणार नाही त्या लोकांची एक प्रकारे कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यांची काउन्सिलिंग, त्यांना काही इनपुट्स देणं, भविष्यात कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या संधी येऊ घातलेल्या आहेत, कंपनीचे कुठले एक्सपान्शन्स होणार आहेत, त्या ठिकाणी कुठल्या नवीन पोस्ट असणार आहेत, त्यासाठी तुमच्याकडे काय स्किल असायला हवेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे इथून जाताना जरी कदाचित आता प्रत्येक एवढ्या तर वेकन्सीज त्या ठिकाणी नसतील किंवा एवढ्या लोकांना ते अकोमोडेट करून घेऊ शकणार नाहीत, परंतु हे निश्चित आहे की इथून जाताना ते अत्यंत त्याची क्षमता बांधणी झालेली असेल, एक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असेल आणि त्या कंपनीशी किंवा त्या आस्थापनेशी तो संपर्कात राहील आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारची संधी त्याला उपलब्ध होईल त्यावेळी तो त्या ठिकाणी अप्लाय करेल आणि स्वतःला रोजगार मिळेल. सर, उशीर झाला नाही मेळावा घ्यायला? उशीर झाला असं म्हणता येणार नाही. आपण बघताय की घडामोडी ज्या आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा राज्यामध्ये वेगळी कामं प्रायोरिटीने चालू होती आणि मेळाव्याचं नियोजन करत असताना अनेक गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला माहिती आहे की शासन लेवलला पहिल्यांदा एक निर्णय घ्यावा लागतो, स्थान निश्चिती असते, बाकीचे सगळं व्यवस्थापन असते, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आचारसंहितेची तशी आम्हाला भीती होती की इलेक्शन डिक्लेअर झाले ते करता येणार नाही, परंतु त्यामुळेच गायगायानं अगदी कमी वेळामध्ये अत्यंत यशस्वीरित्या या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. हेही कमी नाही, उशीर झाला, देर आहे दुरुस्त आहे. लोकांना संधी मिळाली, लोकांना नोकरी मिळते, लोकांना रोजगार मिळतोय, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे आणि प्रशासनाच्या वतीनं आम्ही हे सगळं करू शकलो याबद्दल आम्हाला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. थँक्यू. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लातूर म्हटलं तर पाण्याची ट्रेन, कमी वृक्षाधन आणि त्याचप्रमाणे लातूर पॅटर्न हा सुद्धा, म्हणजे दोन्ही सगळ्या अशा कॉन्ट्रडिक्टरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. पहिल्यांदाच आज महाराष्ट्र शासन, विशेषतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य मंत्री, रोजगार, आमचे महसूल मंत्री, त्याचप्रमाणे क्रीडा मंत्री आणि स्थानिक सर्व आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण नेहमी बघतो की हे सगळे असे मेळावे हे म्हणजे जी राजधानी असते, पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी होत असतात. पण पहिल्यांदा आपल्याला बॉर्डरवरचा आपला जो जिल्हा आहे लातूर, या ठिकाणी सर्वप्रथम अशा प्रकारचा विभागीय रोजगार मेळावा आणि करिअर फेअर, करिअरसाठी मार्गदर्शन अशा प्रकारे होत आहे. पंचक्रोशीतलेच नव्हे, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचे युवक या ठिकाणी सकाळपासून गर्दी करत आहेत. 2 दिवसाचं सेशन होतं. काल आपण सगळ्या मुलांना करिअरसाठी ज्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे, जसं सगळ्यांना रोजगार मिळणार नाही पण त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र राहील की मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतो का, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जाऊ शकतो का, मी फार्मास्युटिकलमध्ये जाऊ शकतात का, नर्सिंगमध्ये जाऊ शकतात का. विशेषतः पंचक्रोशीतल्या आणि 8 जिल्ह्यातल्या मुलींसाठी आम्ही परिसंवाद ठेवला होता, नारी परिसंवाद, आणि त्यामध्ये ब्युटी पार्लर पासून ते पूर्ण स्पर्धात्मक परीक्षापर्यंत अशा विविध क्षेत्रात मुलींना कशा प्रकारे जायचं हे सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी दिलं. पुण्या मुंबईचे नामांकित लोक, जसं करिअर कट्टा असेल किंवा अनेक जे नामांकित लोक आपण बघतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असतील, हे मार्गदर्शन देण्यासाठी एका ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या ठिकाणी मुलाखती चालू आहेत. 24,000 मुलं हे ऑफलाईन आणि ऑनलाईन द्वारे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आजपर्यंत 12-12:30 पर्यंत 400+ मुलांची प्लेसमेंट झालेली आहे. आणि म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 250 इंडस्ट्रीज या ठिकाणी पार्टिसिपेट झालेल्या आहे. आणि हे मुलं जेव्हा इथून जातील, जसं विभागीय आयुक्त सरांनी सांगितलं की सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळत नाहीत, आता आपल्या मुलांनी तयार व्हायला पाहिजे उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून. तर स्टार्टअपच्या अनुषंगाने असे अनेक मुलं आहेत आणि असे अनेक
नवयुवक आहेत की ज्यांनी स्टार्टअपद्वारे चांगलं नाव कमावलंय, त्यांनी या ठिकाणी गायडन्स केलेलं आहे. आपण काल रॅपअप म्हणजे म्युझिक क्षेत्रात सुद्धा लातूरच्या मुलांनी इथे परफॉर्मन्स केला आणि त्यांनी सांगितलं की म्युझिक सुद्धा क्षेत्र आपण मुलांसमोर कसं आणू शकतात. अनेक मुला मुलींशी आम्ही आता संवाद साधला. त्यांचा असा आनंद होता की आम्हाला मुलाखतीमध्ये कशा प्रकारे बोलतो याचा एक कॉन्फिडन्स आला. भले आम्हाला मिळालं नाही, पण इथल्या पुढच्या कंपनीमध्ये आम्ही आत्मविश्वासाने उत्तरं देऊ आणि तयार हो. तर मला असं वाटतं या सगळ्या महामेळ्याचा विशेषतः पत्रकार मित्रांनी पण खूप चांगली तांड्यापर्यंत वस्तीपर्यंत प्रसिद्धी केली आणि सगळ्याच शासकीय जेवढे डिपार्टमेंट्स आहेत माझे स्टेक होल्डर आणि इथले स्थानिक लोक यांनी सुद्धा हा मेळावा त्यांचा आहे अशा प्रकारे सहकार्य केल्यामुळे इतके मुलं मुली आपण पाहत आहात याच्यामध्ये सकाळपासून ही गर्दी ओसांडून वाहत आहे. तर अशा प्रकारे खूप आशादायक पॉझिटिव्ह आणि आश्वासक चित्र लातूरमधनं येत आहे असं मला वाटतं.